बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून। पिंपरी चिंचवड शहर जिल्हा धनुर्विद्या असोसिएशन आयोजित 17 वर्षाखालील मुले मुली निवड चाचणी स्पर्धा आज वाकड येथील सिल्वर स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर पार पडली। स्पर्धेचे उद्घाटन असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष मंत्री, क्लबचे डायरेक्टर किरण सावंत, स्वराज कलाटे, मॅनेजिंग डायरेक्टर महेश गणगे आणि असोसिएशनच्या सचिव सोनल बुंदेल यांच्या उपस्थितीत पार पडले। सकाळी 10:30 वाजता मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले। सदर स्पर्धा 3 प्रकारात खेळवल्या गेल्या असून 70 युवक युवतींनी या स्पर्धेत भाग घेतला होता। यातून निवडल्या जाणाऱ्या स्पर्धकांना 7 ते 9 एप्रिल रोजी सांगली येथे होणाऱ्या राज्य निवड चाचणीत सहभागी होता येणार आहे। तळपत्या उन्हात 40 डिग्री तापमानात स्पर्धा पार पडली असून या तापमानाचा कोणताही परिणाम स्पर्धकांवर झालेला दिसला नाही। स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी पालक वर्ग देखील मोठ्या प्रमाणावर मैदानावर उपस्थित होता। त्यांच्याशीही असोसिएशनच्या सचिव सोनल बुंदेल यांनी भविष्यात शहरात अशाच निमंत्रित स्पर्धांच्या आयोजनाबाबत चर्चा केली। या निवड चाचणी स्पर्धेविषयीची माहिती जाणून घेतली आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी। पाहूयात। आर्चरी म्हटलं तर अमरावती आणि अकोला हे नाव आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे देशात येतं, परंतु आत्ता पिंपरी चिंचवड शहरामध्ये ह्या आर्चरीचे चांगले उदयोन्मुख खेळाडू पाहायला मिळतात। आणि आपल्या या आर्चरीच्या सचिव सोनल बुंदेले मॅडम आपल्या समोर आहेत। काय सांगाल मॅडम, आज ह्या स्पर्धा येते ते ह्या आर्चरीविषयी तुम्ही काय सांगाल? अमरावतीचं म्हणायचं झालं, तुम्ही म्हटलं असं तर माहेरघर हे अमरावतीचं असं ओळखलं जातं, पण आता बघता बघता सगळ्याच राज्याच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये फार चांगल्या आर्चरीच्या डेव्हलपमेंट झाल्या आहेत। सगळ्याच जिल्ह्यातनं आज राज्यस्तरीय आणि राष्ट्रीयस्तरीय खेळाडू तयार झालेले आहेत। तसंच पिंपरी चिंचवड संघटना देखील ही महाराष्ट्र राज्य धनुर्विद्या संघटनेला संलग्न आहे आणि आज इथे आपण जे आहे सब ज्युनियर स्तराच्या मुलांच्या जिल्हास्तरीय स्पर्धा घेतोय। यातनं जो चमू निवडला जाणार आहे तो सांगली येथे ज्या 8, 9, 10ला राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे त्याच्यासाठी हा संघ जाणार आहे। आज या स्पर्धेमध्ये महागाई सगळ्यात कठीण काळ कोरोनाचा सर आपण सांगायचं झालं तर ह्या मुलांसाठी होता, कारण ह्यांचं वय निघत होतं। पण आजचं चित्र बघितल्यावर असं दिसतंय का यातला कुठल्याही खेळाडूंनी हार न मानता किंवा नैराश्यात न जाता त्यांचा सराव जो आहे तो त्यांनी सातत्याने सुरू ठेवला आणि जवळजवळ आज फक्त सब ज्युनियर वयोगटातली 70हून अधिक खेळाडू या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग घेतला, ज्याच्यामध्ये इंडियन राऊंड, रिकर्व राऊंड आणि कंपाऊंड राऊंड मुलं मुली असा ह्या स्पर्धा होतात आहे। तुम्ही ज्यावेळी या स्पर्धा या शहरात सुरू केल्या त्यावेळीची अवस्था काय होती आणि आजची अवस्था काय? म्हणजे मी त्यावेळी एका महानगरपालिकेमध्ये जी सगळ्या स्पोर्ट्स असोसिएशनची मीटिंग झाली त्यावेळी मी पण शूटिंग बॉलमधून होतो, तुम्ही पण त्यावेळी होता। त्यावेळीची जी अवस्था ना आत्ताची अवस्था काय फरक आहे? खूप मोठा फरक आज बघायला दिसतोय सर। जेव्हा फरक सांगायचं झालं तर फक्त खेळामध्ये नाही, म्हणजे नंबर ऑफ पार्टिसिपेशन्समध्ये, नंबर ऑफ मेडल्समध्ये, नंबर ऑफ इव्हेंट्समध्ये, कोचेसमध्ये, जजेसमध्ये, ऑर्गनायझिंगमध्ये ह्या सगळ्या टप्प्याटप्प्यांमध्ये बदल हा झालेला आहे। सुरुवातीला आपल्या बटरेस आज आपण बघतोय आज 10 बटरेस आपल्याला लावाव्या लागल्या आहेत, ज्याच्यावर मुलं जे शूट करतात त्या 10 गाद्या आपण लावायला लागल्या। सुरुवातीला 2 गाद्यांवर आपल्या या स्पर्धा होऊन जात होत्या, कारण स्पर्धकच कमी होता, खेळाचा अवेअरनेस हा कमी होता। आज हा अवेअरनेस वाढला आहे। आपण ह्याच्यासाठी अवेअरनेस वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण बरेचसे उपक्रम शहरभरात राबवत असतो, वेगवेगळ्या स्पर्धा आपण घेत असतो। अंडर 9, अंडर मिनी सब ज्युनियर 14 वर्षाचे, 17 वर्षाचे कोचेस कॅम्प आपण राबवतो, जजेस कॅम्प आपण घेतो आणि पालकांसाठी अवेअरनेस प्रोग्राम असे बरेचसे उपक्रम आपण राबवत असतो आणि त्याचंच आज हे आपल्याला रूपांतर दिसतं। या स्पर्धांचा जास्त प्रसार होण्यासाठी ऑलिम्पिकपर्यंत आपल्या शहरातला एकतरी खेळाडू जावा यासाठी आयुक्त राजेश पाटील पण प्रयत्नशील आहेत। तुम्ही काय सांगाल, हा प्रसार होण्यासाठी काय करायला? सर 20-30 ऑलिम्पिकच्या धर्तीवर आम्ही तयारी करतो आहे। त्याच्यासाठी महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनासुद्धा आणि त्यांच्याच मार्फत प्रत्येक जिल्हा धनुर्विद्या संघटना रादर पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा हर घर आर्चरी हर गाव आर्चरी या नाऱ्याखाली आम्ही जास्तीत जास्त ग्रासरूट फीडर एजन्सी ज्याला म्हणू आपण, खालच्या लेवलच्या ज्या डेव्हलपमेंट आहेत त्या वाढवायचा प्रयत्न करतो। नंबर ऑफ पार्टिसिपेशन्स वाढवलं नॅचरली मुलांचा रिझल्ट्स वाढेल, रिझल्ट्समधूनच आपल्याला पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि तिथूनच वर्ल्ड चॅम्पियनशिप्स, एशियन चॅम्पियनशिप्स आणि ऑलिम्पिकसाठी मुलं मिळणार आहेत। तर सध्या जे आहे आपण जे काम करतोय ते 10 ते 14 वर्षांच्या मुलांसाठी जास्त काम करतोय। त्यांच्यासाठी आपण जास्त ट्रेनिंग सेंटर्स जे आहेत आपण लहान मुलांसाठीची सुरुवात जास्त करतो आहे। कोचेससाठी आपण कॅम्प करतोय।
या येणाऱ्या वर्षभरामध्ये पिंपरी चिंचवड जिल्हा धनुर्विद्या संघटनेचा असा विचार आहे की आपण आपल्या इथे एक अंडर 14 आणि अंडर 9 या वयोगटाच्या स्पर्धा घ्याव्या, जेणेकरून या खेळाचा अजून जास्त अवेअरनेस आपल्यामध्ये निर्माण होईल. राज्यस्तरीय स्पर्धा घेतल्या म्हणजे नॅचरली पूर्ण शहरभर त्याचा चर्चा होतात आणि लोकांमध्ये जागृती त्याची होते. या स्पर्धेचं आयोजनासाठी मी तुमच्यामार्फत रिक्वेस्ट करणार की महानगरपालिका आणि मोठमोठ्या ज्या कंपन्या असतात किंवा स्पॉन्सरर्स असतील त्यांनी पुढं यावं आणि या स्पर्धेच्या आयोजनाला आम्हाला मदत करावी. जे हा खेळ महागडा खेळ आहे आणि जे गरीब विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी तुमच्याकडे काय खेळाचं असं आहे सर, इंडियन रिकर्व आणि कंपाऊंड 3 प्रकार आहेत. तर ह्याचे जे रिकर्व आणि कंपाऊंड इव्हेंट ज्याला म्हणतो, ज्याला आपण फॉरेन इक्विपमेंट लागतं, त्याला जे इंडियात आपल्याला इम्पोर्ट करायला लागतं, आपल्या इथे बनतच नाही. हे सगळं साहित्य साधारणतः 50 ते 60 हजारापासून सुरू होतं तर 1.5, पावणे 2, 3 लाखापर्यंत जातं. आणि लाकडी धनुष्य ज्याला म्हणतो, जे नॅशनल लेवलपर्यंत चालतो, त्याचे इक्विपमेंट साधारणतः 5 ते 8 हजारामध्ये होतं. सुरुवातीला ज्यांची परिस्थिती नसेल आपण त्यांना इंडियन राऊंडमध्ये प्रयत्न करतो, पण त्यानंतर ज्या मुलांमध्ये कौशल्य स्किल चांगलं आहे आणि ज्याचा रिझल्ट जर देत असेल तर अशा मुलांसाठी महानगरपालिका म्हणा किंवा स्पॉन्सरर्स म्हणा, त्यांनी स्वतःहून थोडासा पुढाकार घेऊन त्या मुलांना स्कॉलरशिपच्या माध्यमाने म्हणा किंवा साहित्य त्यांना दिलं तर त्या मुलांना त्यांचा रिझल्ट चांगला अजून द्यायला प्रयत्न होईल. आणि संघटना देखील अशा मुलांना ट्रेनिंग फ्री द्यायचा प्रयत्न नक्कीच करेल. तुम्हाला या स्पर्धेसाठी कोणाकोणाची मदत होती? आज सिल्वर या गेल्या अनेक वर्षापासून जसं आता इथे काम सुरू आहे तर वेळोवेळी सगळ्याच पालकांची म्हणा, ज्या ज्या भागात आपण हा सेंटर उभे केले त्या त्या भागात आपण प्रचार प्रसाराच्या दृष्टिकोनातून स्पर्धा घेतो. तर प्रत्येक क्लब म्हणा किंवा प्रत्येक स्कूल्स म्हणा, महानगरपालिकेचं सुद्धा आपण राज्यस्तरीय स्पर्धा घेतली आहे, तर महानगरपालिका म्हणा, प्रत्येकाने टप्प्याटप्प्याने ही मदत झालीच आहे. आजच्या या स्पर्धेला सिल्वर स्पोर्ट्स क्लबनी खूप चांगली मदत केली आहे. त्यांनी एवढं भव्य दिव्य ग्राउंड मुलांच्या परफॉर्मन्ससाठी ओपन करून दिलं आहे, ज्याचा मुलांना रिझल्ट दाखवायला सुद्धा फार चांगला असा फायदा होतो आहे. मी सर्व डायरेक्टर्सचे फार मनापासून आभार मानेन या ठिकाणी सिल्वर स्पोर्ट्स क्लबच्या. थँक्यू. ह्या होत्या आंतरराष्ट्रीय खेळाडू सोनल बुंदेले, ज्या पिंपरी चिंचवड या आर्चरी संघटनेच्या सचिव आहेत आणि महाराष्ट्राच्या सहसचिव आहेत. म्हणजे इच्छाशक्ती असेल तर काही होऊ शकतं. या पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुरुवातीच्या काळात आर्चरीला पूर्ण वाव नव्हता, परंतु त्या आल्याच्यानंतर म्हणजे अगदी मनापासून त्यांनी ह्या आर्चरीसाठी झोकून दिलं आणि आज आपल्याला हा रिझल्ट इथे पाहायला मिळतो. आणि त्यांचं एक ध्येय आहे पुढचं की ह्या 2030 या ऑलिम्पिकसाठी शहरातील एखादा तरी खेळाडू घडू शकू आणि ते जाऊ शकेल. त्यासाठी त्यांना मोलाची मदत होते ती महानगरपालिकेची, तसंच या सिल्वर स्पोर्ट्ससारख्या क्लबची. आणि त्यांनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये आम्हाला इथली ही जी औद्योगिक नगरी समजली जाते, या औद्योगिक नगरीतून कंपन्यांनी पुढं यावं आणि मदत करावी. 17 वर्षे खालील मुलांच्या या स्पर्धा या ठिकाणी आर्चरीच्या स्पर्धा इथे होत आहेत आणि ही पिंपरी चिंचवड शहर जिल्हा चाचणी स्पर्धा आहेत. आणि यातून जे खेळाडू पुढे जातील ते राज्यस्तरीयसाठी निवडले जातील. आणि या संघटनेचे जे अध्यक्ष आपल्या समेत मंत्री साहेब आहेत, सुभाष मंत्री, त्यांच्याशी आपण बातचीत करावं. काय सांगाल सर, या स्पर्धा नियमित होतात आणि तुम्हाला ह्या स्पर्धा होण्यासाठी कुणाकुणाची मदत असते? या स्पर्धा आम्ही गेले 12 वर्षापासून घेत असतो आणि आम्हाला सर्वांकडनं सहकार्य मिळत असतं. जसं पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशन आहे, आयुक्त जे आहेत राजेश पाटील, हे आम्हाला नेहमीच सहकार्य करतात. तसंच बाकीचे देखील इतर शाळांमधनं देखील आम्हाला सहकार्य जास्त. एल्प्रो इंटरनॅशनल स्कूल असेल म्हणा किंवा ज्ञान प्रबोधिनी स्कूल असेल, अशा खूप ठिकाणी. आता हे सिल्वर स्पोर्ट्स क्लब जे आहे वाकडचं, त्यांनी देखील खूप सहकार्य केलेलं आहे. आमच्या मुलांची प्रॅक्टिस देखील इथे चालू असते. तर असंच सहकार्य सगळ्यांनी करावे. आणि मला वाटतं की या पिंपरी चिंचवड शहराचे जे आमदार आणि खासदार जे आहेत त्यांनी थोडंसं जास्त लक्ष देऊन नक्कीच चांगले खेळाडू आपण तयार करू शकतो. आणि मला आशा आहे की 2030पर्यंत आपल्या सोनल मॅडम जे आहेत, या संस्थेचे सेक्रेटरी आणि ह्या मेन कोच आहेत, त्या एखादं तरी नक्कीच मला वाटतं ऑलिम्पिक प्लेअर आपण पाठवू शकतो इथून. एवढी मी गॅरंटी नक्की देऊ शकतो. महागडा खेळ आहे सर, यासाठी नाही, महागडा खेळ आहे, परंतु ह्या खेळातून आता हल्ली तर आपल्याला माहीत आहे की आपले पंतप्रधान किती प्रोत्साहन देत आहेत की खेळासाठी. आणि त्याच्यातनं तुमचं लाईफ बनतं, म्हणजे हेल्थ चांगली बनते आणि इथून म्हणजे तुम्हाला चांगली नोकरी लाभू शकते. अभ्यासात तुमचं मन चंचल राहू शकतं, हुशार. गरीब मुलांना देखील असे बरेचसे लोक आहेत ते त्यांना मदत करतात. आणि इंडियन बोपासून स्टार्ट करावं लागतं. गरीब मुलं देखील खेळू शकतात.
खेळणारा चांगला खेळाडू असेल तर त्याला नक्की सहकार्य केलं जातं. आणि असं नाही की बा इथे आपल्याकडं स्वेच्छेने आपण शिकवलं जाऊ आपण सगळ्यांना, तर नक्कीच त्याचा सगळ्यांना फायदा होईल आणि त्याचा जास्तीत जास्त प्रचार होईल आपल्या पिंपरी चिंचवडमधनं, हे मी नक्कीच सांगू शकतो. सरांनी सांगितलं की इथं येणाऱ्या गरीब मुलांसाठी त्यांच्याकडे काही योजना आहेत आणि त्यांनी सांगितलं की या खेळाच्या ज्या सेक्रेटरी आहेत सोनल बुंदेले मॅडम ह्या खूप मेहनत घेत आहेत आणि या शहरातून 2030च्या ऑलिम्पिकसाठी एखादा तरी खेळाडू पात्र होतील अशी त्यांना आशा आहे. त्यासाठी ह्या सगळ्या लोकांना साथ हवी, ते महानगरपालिका असो की वेगवेगळ्या राजकीय लोक असो की मोठमोठ्या संस्था असो, की या शहरातील असलेल्या ज्या मोठमोठ्या कंपन्या आहे या कंपन्यांनी जर त्यांना सहकार्य केलं तर नक्कीच या शहरातून एखादा ऑलिम्पिक वीर घडू शकतो. रोहित खरगे, आपला आवाज.